नमस्कार, मी फातिमा इनामदार। आपण पाहत आहात सिटी नाव। आजच्या दिन विशेष या भागामध्ये आपण पाहूयात 10 मे रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी। 1993 साली संतोष यादव 2 वेळा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या जगामधल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या। त्यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा तसेच 1993 मध्ये दुसऱ्यांदा एव्हरेस्ट पर्वत चढला। 1937 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता झाली। त्यानंतर त्यांनी व्यापक प्रवास सुरू केला। ते एक सशक्त वक्ता आणि लेखक बनले आणि हिंदू राजकीय आणि सामाजिक एकतेचा पुरस्कार केला। 1909 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये साजरा केला। 1818 साली इंग्रज व मराठे यांच्यामध्ये तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि एक प्रतिष्ठित सत्ता केंद्र इंग्रजांच्या ताब्यात होते। 1997 साली 7.3 मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराणमधील सुमारे 1567 लोक मृत्युमुखी पडले तर 2300 लोक जखमी झाले तसेच 50,000 लोक बेघर झाले। 1994 साली दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाचे सूत्र हाती घेतले। त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी अनेक बहुमोल असे ठोस सामाजिक बदल घडवले। 1981 साली फ्रान्सचा मित्र फ्रान्सचे अध्यक्ष बनले। फ्रान्सच्या इतिहासात या पदावर सर्वाधिक कार्यभार सांभाळला। 1979 साली मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले। 1962 साली मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्क या मासिकेचा पहिला अंक प्रकाशित केला। याचे लेखक स्टॅन ली आणि कलाकार जॅक किर्बी हे होते। 1940 साली दुसरे महायुद्ध नेव्हिल चेंबरलेनने राजीनामा दिल्यावर विल्सन चर्चिल यांची युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदी निवड झाली। चर्चिलने 5 जणांच्या युद्ध मंत्रिमंडळाची स्थापना करून आपल्या पंतप्रधान पदाची सुरुवात केली होती। 1824 साली लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली। इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर शहरातील ट्रॅफल्गर स्क्वेअरमधील एक कला संग्रहालय आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच दैनंदिन विशेषासाठी पाहत रहा सिटी नाव।